आपणा सर्वांचं आपल्या कट्टा इंजिनिअरच्या युट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत. शिकताय ना, शिकायलाच पाहिजे. आज आपण या व्हिडिओमध्ये इंजिनिअरिंग मेकॅनिक्स या सब्जेक्टमधील अनालिसिस ऑफ फोर्सेस यातील न्यूमेरिकल बेस ऑन कोप्लॅनर नॉन कॉन्करंट फोर्स सिस्टम यावर आधारित न्यूमेरिकल नंबर 3 पाहणार आहोत. कॅल्क्युलेट द रिझल्टंट ऑफ फोर्स सिस्टम ॲज शोन इन फिगर विथ रिस्पेक्ट टू ए पॉईंट. जे काय डायग्राम दिलेलं आहे या डायग्राम मध्ये काय करायला सांगितलं, आपल्याला रिझल्टंट आर फाइंड आउट करायला सांगितलंय आणि ह्या ए पॉईंट पासून रिझल्टंट आर किती डिस्टन्स वरती आहे ते डिस्टन्स एक्स फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे. हे न्यूमेरिकल आपण ग्राफिकली आणि अनालिटिकली या दोन्ही मेथडने पाहणार आहोत, जेणेकरून आपल्याला दोन्ही कन्सेप्ट क्लिअर होऊन जातील. तर सर्वात प्रथम काय करूया, जे काय आपल्याला गिव्हन डायग्राम दिलेला आहे याच्या आधारे काय करूया, रिझल्टंट आर अनालिटिकल मेथडने सॉल्व्ह करूया. तर बघा, हे सर्व फोर्सेस कसे आहेत, हॉरिझॉन्टल आहेत, यात कोणताही व्हर्टिकल फोर्स नाही. मग रिझल्टंट आर आपण कसं फाइंड आउट करतो, अंडर रूट मध्ये समेशन एफ एक्स स्क्वेअर प्लस समेशन एफ वाय स्क्वेअर. ही कधी आपण फॉर्म्युला अप्लाय करतो, ज्यावेळी हॉरिझॉन्टल सुद्धा फोर्सेस असतात आणि व्हर्टिकल सुद्धा फोर्सेस असतात. अशा वेळी काय करतो, तो फॉर्म्युला अप्लाय करत असतो. परंतु सध्या यात काय आहे, फक्त हॉरिझॉन्टल आहेत, व्हर्टिकल नाहीत. म्हणून रिझल्टंट आर आपण कसं करणार, ओनली हॉरिझॉन्टल फोर्सची काय करायची, ऍडिशन सबस्ट्रॅक्शन करून काय करायचं, रिझल्टंट आर फाइंड आउट करायचं. मग हॉरिझॉन्टल जर का राईट साईडला जाणारे असतील तर पॉझिटिव्ह घेत असतो आणि लेफ्ट साईडला येणारे काय करत असतो, निगेटिव्ह घेत असतो. आता बघा, इथं सर्वात पहिला फोर्स किती आहे, 1000 न्यूटन. कोणत्या डायरेक्शनला चालला, राईट साईड, राईट साईडला म्हणजेच पॉझिटिव्ह. नेक्स्ट फोर्स बघा 1200, कोणत्या साईडला चालला, लेफ्टला, लेफ्टला कशा घेतो, निगेटिव्ह. नेक्स्ट फोर्स 2400, कोणत्या डायरेक्शनला चालला, राईट साईडला, राईटला जाणारे पॉझिटिव्ह. नेक्स्ट बघा 800 न्यूटन, कोणत्या डायरेक्शनला चालला, लेफ्टला, लेफ्टला जाणारे निगेटिव्ह. सर्वांचं कॅल्क्युलेट करून काय करूया, रिझल्टंट आर व्हॅल्यू फाइंड आउट करूया. 1000 मायनस 1200 प्लस 2400 मायनस 800, किती आन्सर आला आपलं, 1400. आन्सर कसं आहे, पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह म्हणजेच कोणत्या डायरेक्शनला जाणार, टुवर्ड्स राईट डायरेक्शन काय जाणार, आपला फोर्स जाणार. ह्याचं युनिट काय असणार आहे, सर्व फोर्स इथे कसे दिले आपल्याला, न्यूटन मध्ये. मग ह्याचं युनिट काय असणार आहे, न्यूटन. म्हणजेच रिझल्टंट आर काय आला, 1400 न्यूटन टुवर्ड्स राईट साईड. म्हणजे राईट साईडला जाणारा 1400 न्यूटन आपण रिझल्टंट आर फाइंड आउट केलेला आहे. आता काय करायचं आपल्याला, ह्या ए पॉईंट पासून रिझल्टंट आर किती डिस्टन्स वरती आहे ते डिस्टन्स एक्स फाइंड आउट करायचं. मग हे डिस्टन्स एक्स फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला वॅरिग्नन्स थेरम अप्लाय करायला लागतो. वॅरिग्नन्स थेरम म्हणजेच काय, मोमेंट ऑफ ऑल फोर्सेस ऍट पॉईंट ए इज इक्वल टू रिझल्टंटची मोमेंट. म्हणजेच काय बघा, सर्वात पहिल्यांदा काय करावं लागेल, मोमेंट ऍट पॉईंट ए फाइंड आउट करायला लागेल. म्हणजेच काय, समेशन मोमेंट ऍट पॉईंट ए इज इक्वल टू, आता काय करायची, ही जी काय सर्व फोर्सेस आहेत यांची मोमेंट ऍट पॉईंट ए घ्यायची. मग जर का आपल्याला इथं सर्वांची मोमेंट घ्यायची असेल तर पहिला फोर्स बघा, बरोबर ए पॉईंट मधून जातोय, तो किती आहे, 1000. जर का याच पॉईंट मधून जर का जात असेल आणि त्या फोर्सची आपण जर का मोमेंट घेतली तर किती असणार आहे, 0. म्हणजेच बघा, हा 1000 मोमेंट म्हणजेच काय असतं, फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. मग फोर्स बघा, इथून बरोबर ए मधून जातोय आणि आपल्याला ए लाच मोमेंट फाइंड आउट करायचं आहे. मग फोर्स 1000 इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स, डिस्टन्स किती असणार आहे, याच पॉईंटला डिस्टन्स 0 असणार. 1000 इंटू 0 काय होणार आहे, 0 येणार आहे. लिहिलं नाही लिहिलं तरी चालतंय, तरी लिहूया आपण इथं. म्हणजेच काय होणार, 1000 इंटू 0. नेक्स्ट बघा, हा फोर्स किती आहे, 1200 न्यूटन इंटू याचं परपेंडिक्युलर डिस्टन्स, हा फोर्स याचं परपेंडिक्युलर डिस्टन्स ए पर्यंत किती असणार आहे, 100 mm इंटू 100. हा कोणत्या डायरेक्शनने जातोय बघा, यामध्ये काय करत असतो, जे क्लॉकवाईज आहे ते पॉझिटिव्ह घेतो आणि जे अँटी क्लॉकवाईज असतात ते निगेटिव्ह घेतो. मग आता जर का हा 1200 न्यूटन इकडे कसा जाणार, ह्या डायरेक्शनला जाणार. ह्या डायरेक्शन म्हणजेच घड्याळाच्या दिशेने, घड्याळाच्या दिशेने म्हणजेच क्लॉकवाईज, क्लॉकवाईज कसे घेतो, पॉझिटिव्ह. नेक्स्ट बघा, नेक्स्ट फोर्स किती आहे, 2400 इंटू हा फोर्स याचं परपेंडिक्युलर डिस्टन्स ए पर्यंत, म्हणजे इथून ते डिस्टन्स किती असणार, हे 200 प्लस 100 म्हणजेच 300. आणि हा जाताना इकडे कसं जाणार, ह्या डायरेक्शनने जाणार. ह्या डायरेक्शनने म्हणजेच घड्याळाच्या विरुद्ध दिशेने, अँटी क्लॉकवाईज, अँटी क्लॉकवाईज म्हणजेच मायनस. नेक्स्ट फोर्स बघा 800, फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स, हा फोर्स याचं परपेंडिक्युलर डिस्टन्स काय असणार, ह्या पॉईंट पासून ऍट पॉईंट ए काढतोय, म्हणजे इथून ते डिस्टन्स किती असणार, हे 200 प्लस 100 300, 300 प्लस हे 50, 350. जाताना कसं जाणार आहे, या डायरेक्शनने. या डायरेक्शन म्हणजेच घड्याळाच्या दिशेने, घड्याळाच्या दिशेने म्हणजेच क्लॉकवाईज पॉझिटिव्ह घेत असतो. सर्वांचं काय करूया, कॅल्क्युलेट करून समेशन मोमेंट ऍट पॉईंट ए फाइंड आउट करूया. 1000 इंटू 0 0च येणार, टाईप केलं नाही केलं तरी चालतंय, टाईप करूया. फर्स्ट ब्रॅकेटमध्ये 1000 इंटू 0 ब्रॅकेट कम्प्लीट
प्लस नेक्स्ट ब्रॅकेटमध्ये 1200 इंटू 100 ब्रॅकेट कम्प्लीट मायनस नेक्स्ट ब्रॅकेटमध्ये 2400 इंटू 300 ब्रॅकेट कम्प्लीट प्लस नेक्स्ट ब्रॅकेटमध्ये 800 इंटू 350 ब्रॅकेट कम्प्लीट इज इक्वल टू काहीतरी मोठी व्हॅल्यू आलेली आहे काय त्याला छोटी करण्यासाठी EN बटन प्रेस करणार की त्यांचं आपलं -320 इंटू 10 टू द पॉवर 3 युनिट काय असणार बघा फोर्सचं सर्व फोर्सेस न्यूटनमध्ये आहेत आणि जे काही डिस्टन्स आहे ते MM मध्ये म्हणजेच न्यूटन MM काय असणार याचं युनिट. आपला आन्सर कसं आले मायनस मायनस म्हणजेच अँटी क्लॉकवाईज म्हणजे इथं असं लिहू शकतो समेशन मोमेंट ॲट पॉईंट ए 320 इंटू 10 टू द पॉवर 3 न्यूटन MM अँटी क्लॉकवाईज. मग आता मोमेंट ॲट पॉईंट ए फाइंड आउट केलेलं आहे रिझल्टंट आर फाइंड आउट केलंय. आता काय करूया वॅरिग्नन्स थेरम अप्लाय करून डिस्टन्स एक्स फाइंड आउट करूया. यूज वॅरिग्नन्स थेरम. वॅरिग्नन्स थेरम काय सांगतो आपल्याला समेशन मोमेंट ॲट पॉईंट ए इज इक्वल्स टू रिझल्टंटची मोमेंट म्हणजेच सर्व फोर्सेसची मोमेंट ॲट पॉईंट ए इज इक्वल्स टू किती असतं जी काही रिझल्टंटची मोमेंट आहे तेवढं असतं म्हणजेच सर्व फोर्सेसची मोमेंट ॲट पॉईंट ए इथं आपण फाइंड आउट केलेलं आहे किती आहे ती 320 इंटू 10 टू द पॉवर 3 इज इक्वल्स टू रिझल्टंटची मोमेंट म्हणजे रिझल्टंट आर इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. मग रिझल्टंट आर किती फाइंड आउट केलाय 1400 इंटू त्याचं परपेंडिक्युलर डिस्टन्स माहित नाही ते फाइंड आउट करायचं आहे ते एक्स. एक्सला 1400 इकडे काय इंटू आहे इकडे पाठवल्यानंतर डिवाइड होणार म्हणजेच एक्स इज इक्वल्स टू काय होणार 320 इंटू 10 टू द पॉवर 3 डिवाइडेड बाय 1400. कॅल्क्युलेट करूया डिस्टन्स एक्स ब्रॅकेटमध्ये 320 इंटू 10 टू द पॉवर 3 ब्रॅकेट कम्प्लीट डिवायडेड बाय 1400. किती आन्सर आला आपलं 228.571. युनिट काय असणार आहे सर्व डिस्टन्स कसे आहेत आपल्याला MM मध्ये म्हणजे डिस्टन्स कसं असणार आहे MM. तर इथं अनालिटिकल मेथडने आपण रिझल्टंट आर आणि हा रिझल्टंट आर या डायग्राम मध्ये पॉईंट ए पासून किती डिस्टन्स वरती ऍक्ट होतो ते डिस्टन्स एक्स या दोन्ही व्हॅल्यू अनालिटिकल मेथडने आपण फाइंड आउट केलेल्या आहेत. ह्या दोन व्हॅल्यू सेम ग्राफिकल मेथडने येत आहेत का नाहीत एकदा काय करूया ग्राफ पेपरवरती चेक करूया. तर ग्राफिकल मेथडने न्यूमरिकल सॉल्व्ह करताना सर्वात पहिली स्टेप काय करतो जे काही गिवन डायग्राम आहे ते आपण काय करत असतो विथ स्केल ॲज इट इज ड्रॉ करत असतो. मग या डायग्राम मध्ये बघा 1000 न्यूटन फोर्स राईट साईडला चाललाय 1200 न्यूटन लेफ्ट साईडला 2400 न्यूटन राईट साईडला आणि 800 न्यूटन लेफ्ट साईडला यांच्यातील डिस्टन्स किती आहे 100 mm या दोघातील 200 mm आणि या दोघातील 50 mm. सर्वात प्रथम काय करावं लागेल आपल्याला 1 सेंटीमीटर इज इक्वल्स टू स्केल घ्यावं लागेल म्हणजे 1 सेंटीमीटर इज इक्वल्स टू किती घ्यायचं तर 100 mm स्केल घ्यायचं. मग 1 सेंटीमीटर वरती काय होणार 1000 न्यूटन पासून 1200 न्यूटन फोर्स ऍक्ट होणार. नेक्स्ट किती डिस्टन्स आहे 200 mm 200 mm म्हणजेच काय घ्यावं लागेल आपल्याला 2 सेंटीमीटर घ्यावं लागेल म्हणजेच 200 डिवाइड बाय 100 करायला लागेल म्हणजेच किती येणार 2 सेंटीमीटर. नेक्स्ट डिस्टन्स किती दिले 50 mm म्हणजेच काय करायचं 50 डिवाइड बाय 100 किती येणार 0.5 म्हणजे 0.5 सेंटीमीटर वरती हा फोर्स ऍक्ट होणार. अशा प्रकारे काय करतो आपण स्केल घेतो आणि स्केलच्या सहाय्याने काय करतो जे काही गिवन डायग्राम आहे ती ॲक्युरेट स्केलने ड्रॉ करतो. ही झाली स्पेस डायग्राम. स्पेस डायग्राम ड्रॉ केल्यानंतर काय करतो बो नोटेशन देतो म्हणजे कॅपिटल लेटर हा फोर्स आहे 1000 न्यूटन याच्यावरती ए खालती बी. नेक्स्ट बघा ह्याच्या ह्या साईडला बी आहे पुढं काय करायचा सी ह्या फोरच्या ह्या साईडला सी आहे म्हणजे याच्या पुढं डी. नेक्स्ट बघा ह्या फोरच्या मागं डी आहे ह्याच्या पुढं काय करायचं ई लिहू शकतो किंवा ए सुद्धा लिहू शकतो तुम्हाला जी आवडेल ती इथं तुम्ही बो नोटेशन देऊ शकता. अशा प्रकारे काय करायचं बो नोटेशन द्यायची आणि या बो नोटेशनच्या आधारे काय करायचं आता वेक्टर डायग्राम ड्रॉ करायचे. मग वेक्टर डायग्राम ड्रॉ करताना कुठं पण असा एक पॉईंट घ्यायचा त्याला स्टार्टिंगचा पॉईंट काय म्हणायचा ए म्हणायचा. आता ए पासून बी आपल्याला किती जायचंय 1000 न्यूटन कोणत्या साईडला राईट साईडला म्हणजे जिथं स्केल घेऊया स्केल 1 सेंटीमीटर इज इक्वल टू किती घेऊया 1000 1200 2400 800 म्हणजे सर्वात मोठा फोर्स कोणता आहे 2400 हा सर्वात मोठा फोर्स आहे. हा इथं ग्राफ पेपरवरती बसला पाहिजे. अशा प्रकारे आपल्याला काय करावं लागेल स्केल घ्यावं लागेल. मग आपण काय करूया 2400 डिवाइड बाय 400 केलं तर 6 सेंटीमीटर येईल म्हणजे मॅक्सिमम लाईन आपली 6 सेंटीमीटर येईल म्हणजे 1 सेंटीमीटर इज इक्वल टू काय करूया 400 न्यूटन फोर्स घेऊया. म्हणजेच बघा सर्व फोर्स इथं नोट डाऊन करूया. जर का 1000 न्यूटन फोर्स घेतला तर किती सेंटीमीटरची लाईन ड्रॉ करावं लागेल 1000 डिवाइडेड बाय 400 म्हणजेच किती 2.5 सेंटीमीटर. नेक्स्ट बघा
1200 न्यूटन, 1200 न्यूटन, 1200 न्यूटन डिवाइडेड बाय 400 न्यूटन किती येणार? 3 सेंटीमीटर. नेक्स्ट बघा कोणता फोर्स आहे? 2400 न्यूटन इज इक्वल्स टू 2400 न्यूटन डिवाइडेड बाय 400 न्यूटन किती येणार? 6 सेंटीमीटर. नेक्स्ट फोर्स किती आहे? 800 न्यूटन, 800 डिवाइड बाय 400 म्हणजेच 2 सेंटीमीटर. म्हणजेच आता ह्या स्केलच्या साहाय्याने काय करायचं? आपण वेक्टर डायग्राम ड्रॉ करायचं. मग पहिला फोर्स बघा, ए, इथं पॉईंट घेतला, ए टू बी वेक्टर किती डिस्टन्स ट्रॅव्हल करणार? तो 1000 न्यूटन म्हणजेच किती? 2.5 सेंटीमीटर. म्हणजे इथून 1, 2 आणि 2.5 वरती इथं काय असणार आपला पॉईंट बी. नेक्स्ट बघा बी टू सी लेफ्ट साईडला चालला किती? 1200 न्यूटन, 1200 न्यूटन म्हणजेच 3 सेंटीमीटर. म्हणजे इथून 3 सेंटीमीटर इकडे यायचं, 1, 2 आणि 3. इथं कोणता पॉईंट येणार आपला? सी. नेक्स्ट बघा सी टू डी किती आहे? 2400 राईट साईडला. म्हणजे इथून किती जायचं? 2400 न्यूटन जायचं, म्हणजेच किती? 6 सेंटीमीटर. इथून 1, 2, 3, 4, 5, 6. म्हणजे ह्या पॉईंटला काय असणार आपला पॉईंट डी. नेक्स्ट बघा डी टू ए 800 न्यूटन या साईडला. म्हणजे इथून इकडं 800 न्यूटन, 800 न्यूटन म्हणजेच 2 सेंटीमीटर. इथून हा 1, इथून हा 2. हा कोणता असणार आहे? ए डॅश किंवा ए सुद्धा इथं लिहू शकतो. इथं जर ए लिहिलं तर इथं ए लिहायचं. म्हणजे आता ही लाईन जर का आपण ड्रॉ केली तर हे काय असणार आहे? वेक्टर डायग्राम. आणि यातील ए पासून ते ए डॅशचं डिस्टन्स म्हणजेच काय असणार आहे? रिझल्टंट आर. म्हणजेच रिझल्टंट आर इज इक्वल टू काय असतं? लेंथ ऑफ ए डॅश इंटू स्केल. मग इथं लेंथ ऑफ ए डॅश किती आहे बघा? ए पासून ते ए डॅशचं डिस्टन्स इथून हा 1, 2, 3 आणि 3.5 सेंटीमीटर. 3.5 सेंटीमीटर इंटू स्केल किती घेतलंय? 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 400 न्यूटन. म्हणजेच 400 कॅल्क्युलेट करूया. 3.5 इंटू 400 म्हणजेच किती आन्सर आला आपलं? 1400 न्यूटन. हा काय असणार आपला रिझल्टंट आर. कोणत्या डायरेक्शनला चालला? ए पासून ए डॅश म्हणजेच ह्या डायरेक्शनला चालला, म्हणजे राईट साईडला. ह्याची डायरेक्शन कोणती असणार आहे? टुवर्ड्स राईट साईड. हा काय झाला रिझल्टंट आर 1400 न्यूटन. कोणत्या डायरेक्शनला? टुवर्ड राईट डायरेक्शनला ड्रॉ केलेला आहे. आता काय करायचं? वेक्टर डायग्राम ड्रॉ केल्यानंतर काय करायचे? पोलार डायग्राम ड्रॉ करायचे. पोलार डायग्राम ड्रॉ करण्यासाठी काय करायचं? इथं कोणत्याही ठिकाणी आपण काय करायचं? पोल ओ घ्यायचा. आपण काय करूया? इथं ओ पोल घेऊया. तुम्ही कुठेही घेऊ शकता, इथं 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 कुठेही घेऊ शकता. हा जो काय पोल ओ आहे इथून काय करायचं? सी, ए, बी, ए डॅश, डी यांच्यासोबत काय करायचे? रे ड्रॉ करून घ्यायचे. मग आता जी आपण ही ड्रॉ केली होती ती होती वेक्टर डायग्राम, आणि हे जे रे ड्रॉ केले त्याला आपण म्हणतो पोलार डायग्राम. या पोलार डायग्रामच्या सहाय्याने काय करायचं? आता इथं फनिक्युलर डायग्राम ड्रॉ करायची. कशी करायची? जे काय आपले रे आहेत त्याला काय करायचे? पॅरलल लाईन इथं जे काय आपल्याला स्पेस डायग्राम आहे त्यामध्ये ड्रॉ करायची, आणि जी डायग्राम आपली तयार होणार त्याला आपण काय म्हणत असतो? फनिक्युलर डायग्राम. मग आता बघा सर्वात पहिली कोणती असणार आहे? ओ ए. कशी आहे? व्हर्टिकल. म्हणजेच इथून जो काय पहिला जो काय रे आहे तिथपर्यंत आपण व्हर्टिकल लाईन ड्रॉ करायची. इथून पहिला रे पास होते, म्हणजे बाहेरून कुठून सुद्धा इथपर्यंत काय करायची? एक अशी लाईन ड्रॉ करायची. हा कोणता असणार आहे? ओ ए हा रे असणार आहे. नेक्स्ट कोणता? बी. ओ बी इथं सेट करून काय करायची? पॅरलल लाईन फर्स्ट रे पासून सेकंड रे पर्यंत ड्रॉ करायची. हे अशी सेट करून काय करायची? बरोबर या पॉईंट मधून ड्रॉ करायची. नेक्स्ट बघा हा कोणता रे असणार आहे? ओ बी. नेक्स्ट बघा सी, ओ सी याला पॅरलल लाईन करून काय करायची? ह्या रे पासून ह्या रे पर्यंत लाईन ड्रॉ करायची. असे सेट करून बरोबर ह्या पॉईंट मधून काय करायची? जो काय आपला 2400 न्यूटन फोर्स आहे तिथपर्यंत काय करायची? लाईन अशी ड्रॉ करायची. नेक्स्ट कोणता? सी नंतर डी, ओ डी ही लाईन काय करायची? सेट करून या रे पासून या रे पर्यंत ड्रॉ करायची. अशी लाईन सेट करून बरोबर काय करायची? या पॉईंट मधून जो काय पुढचा रे 800 न्यूटनचा तिथपर्यंत काय करायची? अशी ड्रॉ करायची. नेक्स्ट कोणते? ओ ए डॅश ही सेट करून काय करायची? इकडून अशी ड्रॉ करायची. अशी बरोबर सेट करून काय करायची? या पॉईंट पासून बाहेर पडायची. कोणते असणार आहे? ओ ए डॅश.
आता ही जी काही लास्टची लाईन आहे आपली ओ ए डॅश ही काय करायची अशी कंटिन्यू एक्सटेंड करायची आणि जी स्टार्टिंगची लाईन होती ओ ए ही काय करायची अशी एक्सटेंड करायची. या दोन्ही लाईन ज्या ठिकाणी मॅच होतील तिथपर्यंत डिस्टन्स म्हणजेच आपलं काय असणार आहे डिस्टन्स एक्स. म्हणजेच रिझल्टंट आर कुठं लोकेट होणार तर या दोन लाईन जिथे अटॅच होतील त्या पॉईंटला काय होणार आपला रिझल्टंट आर ऍक्ट होणार आणि ते डिस्टन्स म्हणजे काय असणार आहे डिस्टन्स एक्स. हे काय करूया डॉटेड लाईन अशी आपण काय करूया ड्रॉ करून घेऊया आणि जी काय आपली पहिली लाईन कोणती आहे ओ ए ती काय करायची वर्टिकली एक्सटेंड करायची जिथं अटॅच होतील ते म्हणजेच काय असणार आहे आपला रिझल्टंट आर. ही ओ ए लाईन अशी एक्सटेंड करायची आणि ही लाईन या पॉइंटला ओ ए डॅशला जिथं अटॅच होईल तो पॉईंट म्हणजेच काय आपला रिझल्टंट आर इथं काय होणार लोकेट होणार आणि इथून ते डिस्टन्स म्हणजेच काय असणार आहे डिस्टन्स एक्स. तर ही ओ ए डॅश आणि ही ओ ए इथं नाव देऊया ओ ए ओ बी ही कोणती होती ओ सी ही कोणती होती ओ डी ही ओ ए डॅश. मग आता बघा लास्टची लाईन कोणती ओ ए डॅश अशी एक्सटेंड केली आणि पहिली स्टार्टिंगची लाईन ओ ए अशी एक्सटेंड केली कुठे अटॅच झाली ह्या पॉईंटला अटॅच झाली म्हणजेच आपला जो काही रिझल्टंट आर आहे तो काय होणार ह्या पॉईंट मधून असा पास होणार म्हणजेच ह्या पॉईंटला काय होणार आपला रिझल्टंट आर पास होणार आणि हा रिझल्टंट आर कुठे ऍक्ट झाला तर या स्टार्टिंगच्या पॉईंट पासून ते हे डिस्टन्स म्हणजेच काय असणार आहे डिस्टन्स एक्स. मग एक्स किती आहे बघा इथून हा 1 सेंटीमीटर 2 सेंटीमीटर आणि 2.123 म्हणजेच 2.3 सेंटीमीटर. आपण इथं स्केल किती घेतले एम एम म्हणजेच काय होणार 2.3 इंटू 2.3 इंटू काय करायचं स्केल किती घेतले 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 100 mm म्हणजेच 100 mm घ्यायचं म्हणजेच 2.3 इंटू 100 केलं तर काय होणार 2 पॉईंट पुढे सरणार 1 2 म्हणजेच 230 mm युनिट येणार म्हणजेच एक्स डिस्टन्स आपलं किती असणार आहे 230 mm वरती काय होणार इथून जे काय आपला रिझल्टंट आर आहे तो ऍक्ट होणार म्हणजेच रिझल्टंट आर किती आहे 1400 न्यूटन राईट साईडला जो काय आपला रिझल्टंट आर आहे तो इथं असा ऍक्ट होणार कुठं हा जो काय फर्स्ट फोर्स आहे 1000 न्यूटन इथून किती वरती 230 वरती म्हणजेच या पॉईंट मधून काय करायचा रिझल्टंट आर असा पास करायचा. या पॉईंट मधून काय होणार आपला रिझल्टंट आर पास होणार कोणत्या डायरेक्शनला टुवर्ड्स राईट साईडला असा रिझल्टंट आर झाला. आणि जर का याची मोमेंट या पॉईंटला घेतली तर कशी असणार आहे बघा इकडून असा जातो म्हणजे घड्याळाच्या विरुद्ध दिशेने म्हणजेच अँटी क्लॉकवाईज म्हणजेच मोमेंट जर का घेतली याची तर कशी येणार आहे मायनस येणार आहे. तर इथून ते हे डिस्टन्स काय असणार आहे एक्स इथं आपण नोट डाऊन करूया. तर एकंदरीत न्यूमरिकल मध्ये काय केलं जी काय गिव्हन डायग्राम होती अॅक्युरेट स्केलने काय केली आपण इथं ड्रॉ केली त्याला आपण काय म्हणणार स्पेस डायग्राम. स्पेस डायग्राम वरती काय केलं आपण बो नोटेशन दिली या बो नोटेशनच्या आधारे काय केली आपण वेक्टर डायग्राम ड्रॉ केले. वेक्टर डायग्राम ड्रॉ केल्यानंतर काय केलं ए टू ए डॅश म्हणजेच काय असणार आहे रिझल्टंट आर. हा काय असणार आहे रिझल्टंट आर ए टू ए डॅश त्याला आपण स्केलने इंटू करून काय केलं रिझल्टंट आर फाइंड आउट केला. त्यानंतर कुठं पण आपण एक पोल घेतला ओ ते आपण सर्व रे ड्रॉ केले आणि हे सर्व रे काय केले जे काय आपली स्पेस डायग्राम आहे त्यात काय केलं पॅरलल सर्व रे काय करून ड्रॉ करून जो स्टार्टिंगचा लाईन होती आणि जी एंडिंगची लाईन होती ज्या पॉईंटला अटॅच झाली तिथपर्यंत डिस्टन्स म्हणजेच काय घेतो आपण एक्स. म्हणजे जो काही रिझल्टंट आर आपण इथं वेक्टर डायग्रामच्या साहाय्याने ड्रॉ केला होता त्याचं डिस्टन्स फनिक्युलर डायग्रामने इथं आपण फाइंड आउट केलेलं आहे. म्हणजेच रिझल्टंट आर किती आला 1400 न्यूटन 1000 न्यूटन पासून कितीवर ऍक्ट होतो तर 230 mm वरती ऍक्ट होतो इथं आपण कॅल्क्युलेट केलेलं आहे. तर ग्राफिकल मेथड आणि अनालिटिकल मेथडने दोन्ही आन्सर आपले सेम आलेले आहेत. रिझल्टंट आर ग्राफिकलने 1400 न्यूटन टूवर्ड राईट सेम आलेला आहे. इथं फक्त डिस्टन्स किती आले अनालिटिकलने 228.571 mm आलेला आहे आणि ग्राफिकलने किती आलेले 230 mm आलेलं आहे. थोडाफार डिफरन्स ग्राफिकल मेथडने येऊ शकतो. तर दोन्ही मेथडने आपले जवळपास आन्सर कसे आलेले सेम आलेले आहेत. आता हा जर का रिझल्टंट आर या डायग्राम मध्ये जर का प्लॉट करायचा असेल तर कुठे येणार बघा रिझल्टंट आर किती आहे 1400 न्यूटन टुवर्ड राईट म्हणजे राईट साईडला जाणारा फोर्स आहे आणि कुठे ऍक्ट होतोय एक्स पासून 228.571 वरती काय होणार आहे ऍक्ट होणार म्हणजे ऍट पॉईंट ए पासून हा 100 हा 200 म्हणजे इथपर्यंत जर का आपण आलो तर 300 डिस्टन्स भरणार 300 पेक्षा कमी म्हणजे इथं असा कुठेतरी ऍक्ट होणार. मग आता ह्या पॉईंटच्या ह्या साईडला ऍक्ट होणार का ह्या साईडला ऍक्ट होणार बघा जर का ह्या साईडला ऍक्ट झाला तर बघा कसा होतोय इथून हा रिझल्टंट आर कोणत्या डायरेक्शनला आहे टुवर्ड्स राईट म्हणजे या साईडला रिझल्टंट आर ऍक्ट होणार
हे डिस्टन्स काय असणार आहे, इथून ते डिस्टन्स एक्स एवढं डिस्टन्स असणार आहे. म्हणजेच 228.571 वरती इथून काय होणार, रिझल्टंट आर आपला ऍक्ट होणार. रिझल्टंट आरची डायरेक्शन कोणते, टुवर्ड्स राईट. आणि जी काय मोमेंट येणार ते कसे, निगेटिव्ह म्हणजेच अँटी क्लॉकवाईज. बघा इकडून जर काय ह्या ए पॉईंट पर्यंत याला जायचं असेल तर हा कसं जाणार, असं जाणार. असं म्हणजेच बघा अँटी क्लॉकवाईज, म्हणजे ही पोझिशन एकदम बरोबर आहे. जर का आपलं पॉझिटिव्ह आन्सर आला असतं तर काय झालं असतं, हा जो काही रिझल्टंट आर आहे तो या साईडला ऍक्ट झाला असता आणि हा पॉझिटिव्ह क्लॉकवाईज डायरेक्शन इकडं ऍक्ट झाला असता. परंतु आपलं इथं मोमेंट कशा आहे, निगेटिव्ह अँटी क्लॉकवाईज, म्हणजे हा बरोबर अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने जातो. म्हणून त्याला आपण काय करणार आहे, ऍट पॉईंट ए पासून 228.571 या MM डिस्टन्स वरती काय करणार, रिझल्टंट आर टुवर्ड्स राईट साईडला ऍक्ट करणार. म्हणजे रिझल्टंट आरचे जे काय पोझिशन आहे ते कुठे येणार आहे, इथे येणार आहे. तर हा न्यूमरिकल, अनालिटिकल आणि ग्राफिकल या दोन्ही मेथडने आपण सॉल्व्ह केलेला आहे. या न्यूमरिकलच्या रिलेटेड जर काही डाऊट असेल तर कमेंटद्वारे कळवा. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा. या गोष्टी जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत शेअर करत चला, जेणेकरून आपल्यासोबत आपल्या मित्रांचाही चांगला फायदा. अजून आपल्या कट्टा इंजिनियर्स या युट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून समोरील बेल आयकॉन दाबा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहतील. तर पुन्हा भेटू यातीलच नेक्स्ट न्यूमरिकल घेऊन. तोपर्यंत आपल्यासोबत आपल्यांची काळजी घ्या. धन्यवाद.